मात्र त्यानंतर दमदार कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज नवीच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला आणि अगदी यष्ट्यांच्या रोखानं हा बॉल पाहायला मिळाला. एका चुकीच्या फटकेची निवड ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनचा, पूर्णपणे चेंडूची लाईन मिस केली आणि त्रिफळा रूपात बाद होऊन तंबूत परतलाय बॅट्समन शुभम. नवीन बॅट्समन वैभव मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1-7. थोड्याच वेळात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत माननीय श्री मनीष धीरज पाटील साहेब, नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत ओळी. आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावर निश्चितच पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठावर माननीय श्री धनंजय भोसले साहेबांचं, कल्लेर गावचे समाजसेवक. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ठाणेचे समाजसेवक आहेत. चुकीला चांगला फटका, टायमिंग चांगलं साधलंय. फिल्डर पाठीमागे धावतोय मात्र बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून. 2 धावा जरूर मिळत आहेत बॅट्समनला. वैभव 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. तर पुन्हा एकदा मी माननीय श्री धनंजय भोसले साहेबांचा हार्दिक स्वागत करतोय बंद्रा मारुती कालेर टीमच्या माध्यमातून. स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 अतिशय भव्य स्वरूपाची ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. गेले 3 दिवस कसे निघून गेले कोणाला काही कळलं देखील नाही. खूप चांगलं क्रिकेट गेल्या 3 दिवसांमध्ये आपण अनुभवलंय आणि आज देखील मागचा सामना खूपच चित्तथरारक अवस्थेत जाताना आपण पाहिला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली होती. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क बनवू शकला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला तडकावण्याचा प्रयत्न केला बॅट्समन वैभवनं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खरं तर संधी होती या बॉलवर चांगला फटका खेळण्याची, परंतु ती संधी गमावली आहे. धावसंख्या स्थिर 1-9. पवनपुत्र वडपी संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. चिरोबा कोनगाव बी संघाच्या विरोधात. नमित वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन द राईज खेळायचा होता. सुरेख बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये मुवमेंट पाहायला मिळाली. स्विंग झाला बॉल आणि बॅट्समनला पूर्णपणे बीट केलं. तर अशा पद्धतीनं हे चांगलं षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेची समाप्ती. धावसंख्या 1-9. 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पवनपुत्र वडपी. सुरुवात दोन्ही टीमसाठी चांगलीच म्हणावी लागेल. 9 धावा, खूप कमी धावा देखील नाही आहेत, परंतु तसं आपण पाहायला गेलो तर 4 षटकांची ही मॅच आहे आणि त्यामुळेच गोलंदाजाने चांगली कामगिरी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक षटकार देखील आला या ओव्हरमध्ये, तरी पण आपण पाहतो की फक्त 9 धावा खर्च केले आहेत आणि पॉवर प्लेचं षटक होतं ते पाहता निश्चित चांगली कामगिरी केली आहे गोलंदाज नमितनं. त्याने आपला अनुभव पणाला लावला. षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक करून दाखवलं. दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकला होता बॅट्समन शुभमनं, लगेच त्याचा अडसर दूर केला आणि त्यानंतर वैभवला देखील त्याने अक्षरशः बांधून ठेवलं. वैभव 2 धावांवर खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केला. अक्षय पाटीलनं फक्त 1 चेंडूचा सामना केलाय. 1 धावेचं योगदान दिलंय. सध्या स्ट्राईक अक्षयकडे आहे. 3 षटकांचा खेळ या इनिंग्समध्ये अजून व्हायचा आहे आणि किती धावांपर्यंत मजल मारेल पवनपुत्र वडपे संघ हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची मी विनंती करतोय. मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील यांना. धन्यवाद अजय. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो. बंद्रा मारुती कालेर अजित स्वर्गीय मितेश चषक 2021 ही स्पर्धा पाहताय मित्रांनो. खरोखरच जबरदस्त हा सामना. पवनपुत्र वडपे आणि चिरोबा कोन बी या संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण पकडलेलं आणि फलंदाजीचं पाचरण केलेलं आहे पवनपुत्र वडपे या संघाला. तर अक्षय आणि वैभव क्रिसवर आहे. शुभम बाद झालेला आहे. 6 धावा काढून डगआउटमध्ये गेलेला आहे. अमितच्या या चांगल्या गोलंदाजमध्ये हा फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र येतोय सोनिया. समोर असणार आहे फलंदाज अक्षय. चांगला चेंडू जोरात मारल्या. चेंडू क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतो कार्पेटच्या रूपाने. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही. पंपलिंग करतोय आणि चुकी काहीतरी होते आणि चुकीला माफी नाही आहे. 1 धाव जिथं होती तिथं 2 धावांमध्ये कन्वर्ट होते. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1-11 म्हणजे 1-1/1 असं समीकरण झालेलं आहे मित्रांनो. पाहूया पुन्हा सज्ज होतोय सोन्या. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज अक्षय. स्लोवर डिलेव्हरी. खरोखर चेंज पेस केला होता. गोलंदाज एक जबरदस्त सामर्थ्य दिसून येते कारण चेंज तो पेस करतोय गोलंदाज. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे करताना दिसते कारण पहिला चेंडू जर पाहिला तर आपण वेगवान
चेंडू फेकला होता, त्यानंतर कुठेतरी एक चेंज केलेला आहे. स्लोवर गेन चेंडू इथं टाकला होता सोन्या यांनी. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी सोन्या. पुन्हा एकदा एक जबरदस्त पंच आणि परफेक्ट मारतोय चेंडूला हा फलंदाज आणि चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे रवाना होऊन डीप पॉइंट क्लिअर करतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. कशी पेटली तू या किनाऱ्याला, कशी पेटली तू या पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला. पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता, फलंदाजाने बघितलं होतं, थोडंसं वेट केलं आणि पंच केलं होतं चेंडूला आणि चेंडू पॉईंटच्या दिशेने रवाना होताना दिसला 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते ती 13. पुढे सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी मुंडोरा एंड करून सोन्या. पुढे चेंडू सॉंग करतोय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एका टप्प्यामध्ये क्लिअर करतोय सीमारेषा, चेंडू जातोय 4. धावसंख्या झाले त्या 20, समस्व 19. आता मात्र खोदून काढलेला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय अक्षय. एक जबरदस्त लय मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये दिसतोय. चांगला फायरच्या रूपाने फलंदाजी करतोय अक्षय. 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र जाते ती 23 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय सोन्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र या चेंडूवर वापसी करतोय. मात्र 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांचा विचार केला तर बॅक टू बॅक 3 चौकार इथं मारले फलंदाज अक्षय आणि चांगली कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. आता मात्र या चेंडूवर संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 23. मित्रांनो, आजचा हा खरोखरच शेवटचा दिवस आहे. आजच माहिती पडणार आहे की या चषकावर कुठला संघ नाव करतोय आणि हा चषक घेऊन कुठला गाव आनंदित होतोय ते पाहायचं आहे. कारण संध्याकाळी मेगा फायनल मॅच तुम्ही पाहणार आहात. कुठेच जाऊ नका मित्रांनो, या स्पर्धेला चिपकून राहा. तुम्ही पाहताय 15 कल्हेर आयोजित मितेश चषक 2021 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज प्रलय. बघूया प्रलय या नावानं एक गोलंदाजी करून प्रलय आणतो का नाही ते प्रणय सध्या प्रणय सॉरी एक चांगला चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय मिड विकेट क्लिअर करतोय, वरून जातोय चेंडू षटकासाठी. तर या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29 धावा इथे झालेले आहेत. आता मात्र चांगली कामगिरी करतोय वैभव. पुन्हा सज्ज होतोय प्रणय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ऑर्बिट चेंडू जोरात मारला, लाभ केलाय चेंडू. चेंडू हवेत आहे,
उंची जास्त लांबी कमी मात्र आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथं मिळतोय फलंदाज वैभव याला आणि एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 30. उंची जास्त झाली होती. खरोखरच क्षेत्ररक्षण खाली होता मात्र झेल संपादन करता आलं नाही. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतो फलंदाजाला. बघूया या संधीचा फायदा हा फलंदाज घेतो की नाही ते पाहायचं आहे कारण एक आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळलेला आहे. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र अक्षय बॅक टू बॅक 3 चौकार त्यांनी मारलेले आहेत. आता एक दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वागू ठरणार नाही. दोन्ही हात समांतर करतायत. धाव मिळते अवंतात. वाईटचा इशारा आहे तो पंच तानाजी पाटील यांच्याकडून. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 31. एक बाद 31. शुभम हा 6 धावांवर बाद झालेला आहे. डगआउट मध्ये गेलेला आहे मात्र आता चांगली कामगिरी करते दोन्ही फलंदाज अक्षय आणि वैभव. अक्षय हा 9 धावांवर खेळत आहे आणि वैभव हा 9 धावांवर खेळत आहे. अक्षय हा 15 धावांवर खेळत आहे. पुन्हा एकदा एक दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार आणि ऑफच्या साईडला हा चेंडू जातोय. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर पंच तानाजी पाटील कडून वाईटचा इशारा येतोय. एक धावने भर पडलेली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज प्रणय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होते. समोर असणारे फलंदाज अक्षय. सपोज क्रॉस झाला चेंडूला भिडकून दिला चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेकडे बनवतो. चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण करतोय. थोडीशी चुकी करतोय गोलंदाज आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा कन्व्हर्ट करतायत. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 34. एक बाद 34. खरोखर आता मात्र चांगल्या स्थितीत पोहोचताना दिसतोय या पवनपुत्र वडपे हा संघ. खरोखरच चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. अक्षय आणि वैभव चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज प्रणय. आता मात्र जोरात मारला चेंडू मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज खाली येतोय आणि सुंदर झेलचं प्रदर्शन करतोय. फलंदाज फेल होतोय तो अक्षय. दुसरा हादरा बसतोय या पवनपुत्र वडपे या संघाला. अक्षय बाद होतोय. त्याच्या पहिले शुभम हा बाद झाला होता. 6 धावा काढल्या होत्या. त्यानंतर अक्षय यांनी चांगली कामगिरी केली होती. अक्षय हा 15 धावांवर बाद होतोय. त्याची जागा भरून काढायची नवीन फलंदाज येतोय जगदीश. बघूया जगदीश कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतो. कशा प्रकारे आपल्या संघासाठी खेळतो ते पाहायचं आहे कारण त्यांच्यासोबत असणारे फलंदाज वैभव. चांगला फटका जोरात ताकदीचा उपयोग केलाय. चेंडू जातोय वाईट श्लॉंगच्या वरून षटकारासाठी एक जबरदस्त कडक शॉट. संदीप खरोखर आपण जर ह्या स्पर्धेमध्ये या टुर्नामेंट पाहिलं तर सर्वात मोठा लांब पल्ल्याचा षटकार तो मारला होता. आई वज्रश्री निंबवली या संघाचा दीप याने एक कडक शॉट मारला होता. खूप लांब हा चेंडू पडला होता. तर वैभव एक चांगल्या स्थितीत आहे. आता वैभव मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. प्रणय पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज वैभव. बघूया वैभव हा काय करतोय. शॉर्ट चेंडू आरबॅटने पूल करतो. सक्सेसफुल होतोय का नाही ते पाहायचं आणि चेंडू एक घेऊन जातोय
अफट चांगला केला होता, मात्र झेल सुद्धा प्रदान केला होता, मात्र सीमारेषा पलीकडे जाताना दिसला क्षेत्ररक्षक. जाऊया डीजे कडे मित्रांनो, खरोखर जबरदस्त. येस, खरोखर या 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्यावरती संघाची धावसंख्या होते ती 46 धावा झालेल्या आहेत. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय वैभव, एक फायरच्या रूपात दिसतोय. धावांचा वैभव इथं करतोय, चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पहिला जर आपण विचार केला तर नमित आला होता गोलंदाजासाठी, 9 धावा देऊन एक विकेट घेतलं होतं. त्यानंतर सोन्या यांनी 14 धावा दिल्या होत्या. त्यानंतर प्रणय आणि प्रलय इथं हाणलेला आहे धावांचा. खरोखरच धावा दिलेल्या आहेत त्या 23. खूपच महागड षटक म्हणावं लागेल संदीप पाटील. चला वेळेअभावी सहकार्य करायचं, पण तो ऑन करायचा आहे प्लीज. तर शेवटचा हा षटक असणार आहे, बघूया शेवटच्या षटक मध्ये किती धावा जमतात, कारण वैभव हा लय मध्ये आलेला आहे. एक जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 षटकार खेचलेले आहेत त्यांनी. धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 2 बाद 46 धावा झालेल्या आहेत. कारण वैभव आणि जगदीश क्रिसवर आहेत. जगदीश यांनी स्ट्राईक रोटेट केले नाही, मात्र आता पाहायचं आहे स्ट्राईकला आहे जगदीश. कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतो ते पाहायचं आहे. आणि गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाज प्रथम. बघूया प्रथम हा नाव आहे पहिला, आपण ना शेवटचा षटक टाकण्यासाठी आलेला आहे हा गोलंदाज प्रथम. शॉर्ट चेंडू हुक करतोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर झेलचं प्रदर्शन करतोय. फलंदाज बाद होतोय. भिवंडी टेम्पो ऑशनचे मालक अध्यक्ष एटी पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे पवनपुत्र वडपे आणि चिरवाकोन बी या दरम्यान 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आणि पवनपुत्र वडपे या संघानं आतापर्यंत 46 धावा इथं जमवल्या आहेत. फुलटॉस चेंडू स्वांग करतोय, चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 6 धावांसाठी. झाले तू पाण्याती कापूर झाले ज्योतीला सतवाचे किराई एवढा उशीर धन्यवाद. जगदीश बाद झालेला आहे, मात्र वैभव याची गाडी काही थांबत नाही. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय. मात्र वाटतं हॅट्रिक इथं घेतलेली आहे वैभव यांनी. बॅक टू बॅक 3 षटकार इथं मारलेले. तर सचिन अर्जुन पाटील यांनी 500 रुपयाचं पारितोषिक इथं ठेवले, ते पारितोषिक इथं पटकवलेलं आहे वैभव यांनी. प्रथम पुन्हा सज्ज होतोय, पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू, चेंडू जातोय वाईट श्लोकांच्या वरून षटकारासाठी. बॅक टू बॅक 4था षटकार. आई माझी एकोली गो, आई माझी एकोली गुणी, आई माझी एकोली गो, आई माझी एकोली गुणी, आई माझी सर्वानु सर्वानु आई माझी सर्वानु सर्वानु. ओहो, सुवर्ण संधी आहे आता. मात्र वैभव याला वैभवाने खरोखरच धावांचा डोंगर इथं उभा केलाय. मात्र आता आलेले नुसतेच आमचे पाहुणे एटी पाटील साहेब यांच्याकडून जर तुम्ही आता एक षटकार मारला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे.
बघूया या सुवर्ण संधीचा फायदा हा फलंदाज घेतोय की नाही ते पाहायचं आहे. वैभव बॅक टू बॅक 4 षटकार मारलेले आहेत. आता मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फिरकून दिला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय एक्झिट घडतोय. मात्र 2 धावा इथं पूर्ण करतात. नो वेटचं समीकरण थोडंसं चुकलं होतं, मात्र बॅकअप केलं चांगलं. 2 धावा इथं केल्या आहेत. संधीचा फायदा इथं घेऊ शकत नाहीये वैभव. 2 धावा मिळतात. 2 धावाने संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते ती 60 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय वैभव आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय प्रणय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. वैभव याला चांगला चेंडूला भेटून जाईल. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्लिअर करतोय का नाही ते पाहायचं. क्षेत्ररक्षण तैनात होता आणि सुंदर झेलचं प्रदर्शन करतोय. आता मात्र वैभव याला जावं लागतं. एक धाव इथं आलेली संघाची धावसंख्या होते ती 61 आणि 62 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. मित्रांनो खरोखर खुशखबर इथं आलेली आहे या मंडळासाठी. निशिकांत खार पाटील रेती टांडेल मंडळचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्याकडून एक गाडी रेतीची मदत या मंडळाला आलेली आहे. धन्यवाद सर. तर 61 धावा इथं काढलेल्या आहेत. तर मित्रांनो 61 धावा इथं काढले. तर पवनपुत्र वडपे या संघाने 62 धावांचा आव्हान इथं ठेवलेला आहे. चिरवकॉन बी या संघासमोर मित्रांनो खरोखर जबरदस्त ही लढत पाहायला मिळेल. मात्र लढत पाहायला मिळेल ती फलंदाजामध्ये, कारण फलंदाजी जर चांगली केली तर एक हा चांगला सामना पाहायला मिळेल दर्शकांना. कारण आपण टार्गेट जर बघितला तर 61 धावांचा 62 धावांचा टार्गेट आहे. 61 धावा काढलेले आहेत आणि 62 धावांचा टार्गेट इथं ठेवलेला आहे. तर चला लवकरात लवकर क्षेत्र सजवायचं आहे. प्लीज मी विनंती करतोय पवनपुत्र वडपे या संघाला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि चिरवाकोन बी या संघात आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचं आहे मित्रांनो. आजच शेवटचा सामना खेळवायचा आहे, कारण फायनल डे आज आहे. आज आम्हाला माहीत पडणार की या चषकावर कुठला संघ राज करणार आहे, कोण नाव कोरणार आहे ते पाहायचं आहे. जाऊया मित्रांनो या मॅचकडे. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. तर या 4 षटकांच्या मोबाईलला धावसंख्या झाल्या त्या 61. पवनपुत्र वडपे या संघाने खरोखर पवनपुत्र म्हणजे हनुमान सारखीच बॅटिंग केलेली आहे इथं वैभव यांनी. एक चांगली कामगिरी केलेली आहे. 12 चेंडू फेस केल्यात आणि 35 धावा इथं केलेल्या आहेत. खूपच चांगली कामगिरी केलेली आहे वैभव यांनी. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 61 आणि 62 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. तर मित्रांनो चला आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. चिरवाकोन बी या संघाला मी विनंती करतोय लवकरात लवकर तुमचे 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर मित्रांनो जाऊया मॅचकडे. एक जबरदस्त ही मॅच होणार आहे.
तर 4 षटक झालेले आहेत. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 61 धावा इथं झालेत. 62 धावांचं आव्हान कशा रीतीने पार करतोय चिरवा कोण बी हा संघ, त्या सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक अजय घरत यांना. ओव्हर टू अजय घरत. थँक्यू सो मच प्रमोद पाटील. 62 धावांचं डोंगरा एवढं आव्हान या मॅचमध्ये जिंकण्यासाठी चिरोबा कोण बी संघासमोर. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत बंद्र्या मारुती काल्लीर संघाच्या माध्यमातून. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय मितेश उर्फ DJ मेस्त्री चषक 2021. स्पर्धेचा हा शेवटचा दिवस. पहिल्या फेरीतील ही लढत आहे. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली पवनपुत्र वडपे टीमच्या माध्यमातून. विशेषतः वैभवने ज्या पद्धतीनं बॅटिंग केली, षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला. 12 चेंडूंमध्ये 35 धावांचं योगदान दिलं. त्याचप्रमाणे अक्षय पाटीलने देखील 17 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान पवनपुत्र वडपे टीमला दिलं. आणि त्यांच्याच खेळींच्या जोरावर आपण पाहतो की 61 धावांचा डोंगर रचण्यात आलेला आहे. आणि आता 62 धावांचं टार्गेट चीज करण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये नमित आणि स्वीकार. पहिलं षटक घेऊन गोलंदाज दयानंद. पहिला बॉल टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका. स्लॅश केला. एकावर पॉईंटच्या डोक्यावरून 2-2 खेळाडू पाठलाग करतायत. प्रयत्न खूप छान. एक फिल्डर स्वतः बाहेर गेला. चेंडू अडवून अगदी प्राणपणाला लावून क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे आणि टाळ्यांनी त्याचं अभिवादन करतायत त्याचे संघ सहकारी. निश्चितच काही धावांचं संरक्षण केलंय. 2 धावा पहिल्या बॉलवर नमितच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक. थोडीशी विट मिळाली होती. उसळता बॉल होता. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं. लॉफ्टेड स्क्वेअर कट हा आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा नमितच्या बॅटमधून. पुढचा बॉल फेस करेल नमित. यावेळेस पायांच्या दिशेनं बॉल फ्लिक केलाय. जबरदस्त शॉट. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावा. नतमुक्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. व्यासपीठावर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री धनंजय भोसले साहेब तसेच माननीय श्री पुरुषोत्तम जगताप साहेब. दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो या दुपारच्या सत्रामध्ये. खूप नेत्रदीपक शॉट. एक कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांसाठी. बागेत जे खेळाडू खेळतायत त्यांना विनंती करतोय आपण प्लीज सराव थांबवायचा आहे. गार्डनमध्ये कोणीही सराव करू नये. ओळी संघाचे खेळाडू आहेत. याआधी देखील आम्ही सूचना केल्या होत्या की गार्डनमध्ये कोणी सराव करू नये. तुम्ही तिथे बसू शकता, फिरू शकता, गार्डनचा आनंद घ्या, परंतु प्लीज सराव करू नका. चांगल्या टचमध्ये पहिल्याच बॉलपासून नमित दिसतोय. एक मोठी खेळी त्याला खेळावी लागणार आहे कारण 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. चिरोबा कोणगाव बी संघाला आणखी एक चांगला फटका पूल केला. यावेळेस फिल्डर आहे परंतु भरपूर दूर होता आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावा. नमितच्या फलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे. तो चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी करू शकतो आणि अगदी चेंडूच्या मेरिटवर पहिल्या बॉलपासून खेळताना दिसतोय. पहिला बॉल उजव्या भरपूर बाहेर होता, वेट होती, लॉफ्टेड स्क्वेअर कटचा वापर केला. त्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल पायांच्या दिशेनं होता, फ्लिक शॉट खेळला आणि त्यानंतर हा आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल केलं. 3 अतिशय क्लासिक फटके. 10 धावा पहिल्या 3 बॉल्सवर जोडलेल्या आहेत बॅट्समन नमितनं आणि जशाच तसं चोख प्रत्युत्तर देत असताना चिरोबा कोणगाव संघ. यावेळेस हवेत आहे बॉल. मिडॉनला सहज सोपा झेल. फलंदाज फेल. फ्लॅटेड फटका होता. जास्त एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये आणि मिडॉन फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. पहिला धक्का लागतोय नमितच्या रूपात चिरोबा कोणगाव बी टीमला.
पहिल्या विकेटचं पतन झालंय. थोडासा आखूड टप्प्याचा हा बॉल होता आणि पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता. खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये, परंतु बॉल गेला समोर अगदी मिडॉनच्या हातामध्ये. जगदीशनं त्या ठिकाणी कुठलीही चूक केली नाही. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं प्रहार करण्यात आला होता आणि थोडासा मिसटाईम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटत होतं की एक चांगली मोठी खेळी साकारले नमित, परंतु तसं काही घडलं नाही. 10 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झालाय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 10. नवीन बॅट्समन हेमंत खेळपट्टीवर आलाय आणि सध्या स्ट्रायकर्स एंडला आहे. नॉन स्ट्रायकर्स एंडला स्वीकार आहे. दयानंदचा पुढचा बॉल. स्ट्रेट डिलिव्हरी होती आणि स्ट्रेट फटका देखील पाहायला मिळाला. अगदी रक्षात्मक पद्धतीनं, बचावात्मक पद्धतीनं हा फटका खेळण्यात आला होता. बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज दयानंद. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट भरपूर खेळलेला आहे दयानंदनं. पहिले 3 चेंडू थोडेसे कमजोर पडले होते, मात्र त्यानंतर विकेट प्राप्त केली आणि आता कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाज दयानंदचा. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल क्विकर डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली गेली आहे. इट्स अ वाईट बॉल. पहिली अवांतर धाव स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाते. धावसंख्या झाली बिनबाद 1 बाद 11. एक फलंदाज नमितच्या रूपात बाद झालेला आहे. पॉवर प्लेचा निश्चितच चांगल्या प्रकारे लाभ उचलला होता नमितनं, परंतु मोठी खेळी त्याला करता आली नाही. या 2 फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल, स्वीकार आणि हेमंत. चिरोबा कोन बी संघ निश्चितच एक मोठं नाव आहे भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेटमधील. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नेत्रदीपक दर्जेदार आयोजन बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या वतीनं. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं, मात्र बॉल आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क बनवू शकला नाही बॅट्समन हेमंत. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक देखील समाप्त झालंय. पॉवर प्लेची समाप्ती. धावसंख्या 1 बाद 11. उर्वरित 3 षटकांमध्ये 51 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी चिरोबा कोन बी टीमला. खरं तर पहिल्या पॉवर प्लेचा जर आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये नमितने गोलंदाजी केली होती. जेव्हा वडपे संघ फलंदाजी करत होता त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला होता. परंतु त्यानंतरचे जे 3 गोलंदाज आपण पाहिले, सोन्या, प्रणय आणि प्रथम, तिन्ही गोलंदाजांनी कुठेतरी खराब कामगिरी केली. भरपूर धावा खर्च केल्या. विशेषतः प्रणयनं तब्बल 23 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 61 धावांचा डोंगर रचलाय या मॅचमध्ये पवनपुत्र वडपे संघानं आणि त्यामुळेच त्यांची स्थिती आता खूपच मजबूत होताना दिसते. 3 षटकांमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 17च्या सरासरीनं इथनं धावा जोडाव्या लागतील विजयासाठी. चेंडूचं थोबाड फोडणं आता गरजेचं झालेलं आहे. फलंदाजांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर चेंडूची चांगलीच चामडी लोळवावी लागणार आहे विजयासाठी. म्हणजे चौकार षटकारांची पेरणी मैदानामध्ये करावी लागणार आहे. व्यासपीठावर एटी पाटील साहेब देखील आहेत. त्यांच्याकडून फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. दरम्यान हा बॉल वरची कडा लागली आहे. फिल्डर कडून झाली आहे चूक. बॉल निघून जातोय अतिशय फाईन. सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. देवा तुला मी पाहिलाय खंडेरी डोंगर भालाविला. देवा तुला मी पाहिलाय खंडेरी. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 2 षटकारांसाठी एटी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे आणि गोलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 2 झटके जर एखाद्या गोलंदाजाने दिले बॅटिंग करणाऱ्या टीमला तर गोलंदाजासाठी देखील 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. म्हणजेच दोन्ही संघांसाठी ही सुवर्ण संधी आहे, दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटचा प्रहार चेंडू जातोय डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. पहिल्या बॉलवर नशिबाचा चौकार आला. स्वीकारच्या बॅटमधून टॉपिच घेऊन चेंडू फ्लाय झाला होता फाईन थर्डमॅन रिजनमध्ये. त्यानंतर मात्र एक चांगला बॉल गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. शुभम एक युवा खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये फारसं योगदान देता आलं नाही, परंतु गोलंदाजी चांगली करतोय. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसलाय. चेंडू आणि बॅटमध्ये अजिबात संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर 1 बाद 16. अजूनही विजयासाठी तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे. फक्त 15 चेंडू शिल्लक. 15 चेंडू आणि 46 धावा. भरपूर मोठं अंतर आपल्याला दिसतंय धावांमध्ये आणि चेंडूंमध्ये. ते अंतर कमी करावं लागणार आहे फलंदाजांना आणि ते अंतर जर कमी करायचं असेल तर निश्चितच गॅपमधून फटके खेळावे लागतील. हवाई मार्गाचा देखील अवलंब फलंदाजांना करावा लागेल. तोच प्रयत्न. यावेळेस जबरदस्त टायमिंग. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. षटकार.
एक प्रकारची ही मेजवानी होती, पर्वणी होती बॅट्समन हेमंतसाठी. 3 सलग निर्धाव चेंडू त्याने खेळून काढले होते. भरपूर प्रेशर वाढलं होतं, मात्र हा बॉल भरपूर कमजोर पाहायला मिळाला गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल तो देखील डाव्या एष्टीवर येत होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय बॅट्समन हेमंतनं. षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचली 22 या आकड्यावर. एका गड्याच्या मोबदल्यात भरपूर विकेट्स हातात आहेत. 9 गडी शिल्लक आहेत आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलावा लागणार आहे. आक्रमकता देखील आहे फलंदाजांमध्ये. ती आक्रमकता त्यांना वारंवार दाखवावी लागेल, सिद्ध करावी लागेल. प्रत्येक बॉलवर अशा प्रकारे मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आता कदाचित होऊ शकतो, कारण विजयासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. फक्त 14 चेंडू शिल्लक. एक रोमहर्षक सामन्याची अपेक्षा सर्वच क्रिकेट रसिकांना आहे. या स्पर्धेमध्ये भरपूर रोमहर्षक सामने आपण अनुभवलेले आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आहे. बॉटम हँडचा वापर केला आहे. चांगला फटका, टायमिंग चांगलं साधलं होतं, परंतु गॅप मिळत नाहीये. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. या सामन्याचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून पंच परेश महाजन देखील घेत आहेत. त्यांनी चिरोबा कोण बी संघाला हार्दिक शुभेच्छा कळवलेल्या आहेत. मात्र ऑल इज वेल दिसत नाहीये. यावेळेस सुरेख बॉल होता खोलवर टप्प्याचा. त्रिफळाच्या रूपात फलंदाज बाद होतोय. स्वीकार. चोरोबा कोण बी संघाला हा दुसरा झटका लागलाय आणि याचबरोबर दुसरं षटक देखील कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 2 बाद 23. उर्वरित 2 षटकांमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. स्वीकारची विकेट गमावली गेली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी यष्टांच्या रोखाने त्याला ऑन साईडला तडकावण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. आपण व्यासपीठावर जाऊया. व्यासपीठावर भरपूर मान्यवर आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान घेऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वप्रथम माननीय श्री ए टी पाटील साहेब व्यासपीठावर आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. विनंती असेल माननीय श्री ए टी पाटील साहेबांना, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बंद्र्या मारुती काल्लेर टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मानित करीत आहोत. प्रिन्स मूवीज आपण हे दृश्य कव्हर करायचं आहे. कॅमेरामन व्यासपीठावरचं दृश्य आपण कव्हर करा प्लीज. येस, तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर माननीय श्री ए टी पाटील साहेब, ज्यांची खूपच मोलाची उपस्थिती या स्वर्गीय मितेश मेस्त्री चषकासाठी आम्हाला लाभलेले आहे. त्यांना सन्मानित केलं जात आहे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन. त्यानंतर माननीय श्री धनंजय भोसले साहेब, ठाण्याचे समाजसेवक व्यासपीठावर आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नवीन षटकाला सुरुवात करतोय जगदीश. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला फटका खेळण्यात आलाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, धावचीची संधी होती परंतु वाईड थ्रो, थोडासा दिशाहीन थ्रो पाहायला मिळाला. विकेट किपरला भरपूर मेहनत करावी लागली चेंडू गॅदर करण्यासाठी आणि तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या होत्या. चेंडू जर एष्ट्यांवर आला असता तर निश्चितच धावचीची संधी निर्माण झाली होती. ॲक्युरेट थ्रोची आवश्यकता होती परंतु चुकीचा थ्रो पाहायला मिळाला आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावर. अजूनही 37 धावांची आवश्यकता. 11 चेंडू शिल्लक. ओहो, यावेळेस चांगला फटका लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या वरून. बॉल सीमा पार. षटकार. घरी घरी रत झाले रामाचा नामाची काही विसरली गवरी गेला पडे घरी घरी रत झाले रामाचा नामाची काही विसरली गवरी गेला हेमंतच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. गगनचुंबी फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन सीमारेषेवर फिल्डर तैनात आहे, मात्र फिल्डरला कुठलीही संधी दिली नाही. एवढंच चांगलं अचूक टायमिंग साधलं होतं. हाफ वॉली होती, बॉटम हँडचा चांगला वापर केला, सरळ बॅटचा प्रहार केला, ही महत्त्वाची बाब होती. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळेच अचूक टायमिंग साधलं गेलं. दुसरा षटकार हेमंतच्या बॅटमधून आलाय. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी चिरोबा कोण बी संघाला.
समीकरण अजूनही सोपं नाहीये. खडतर आव्हान आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन जगदीश राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आहे यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखी एक मोठा फटका. पुन्हा एकदा बॉल सीमा पार. नो बॉलचा देखील इशारा आलाय आणि येतोय आणखी एक षटकार. जबरदस्त फटकेबाजी हेमंत याची आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि जे पारितोषिक लावण्यात आलं होतं माननीय श्री ए टी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते पारितोषिक 1000 रुपयांचं देखील पटकावलेलं आहे या षटकाराबरोबरच हेमंतनं. आणि पुढच्या बॉलवर जर षटकार आला, पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे कारण हा बॉल नो बॉल होता, बिमर होता. जर षटकार आला तर करण कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर माननीय श्री सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अगदी पहिल्या मॅचपासून हे पारितोषिक खेळाडूंसाठी लावण्यात आलेलं आहे हॅट्रिकसाठी आणि सलग 3 षटकारांसाठी माननीय श्री सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून. फ्री हिट बॉल, हा बॉल देखील जातोय 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 आणि गेल आणि गोल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सलग 3रा षटकार. फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर धाव संख्या जाऊन पोहोचली 44. 44 या आकड्यावर विजयासाठी आता फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 2 षटकांमध्ये तब्बल 39 धावांची आवश्यकता होती. मात्र 3 बॉल्स मध्येच गोलंदाज जगदीशनं तब्बल 21 धावा खर्च केलेले आहेत. षटकारावर षटकार चढवले जात आहेत हेमंतच्या माध्यमातून. अफलातून फटकेबाजी करतोय हेमंत. गोलंदाज देखील चुका करतोय. एक हाफ वॉली टाकली, त्यानंतर 2 सलगचे फुलटॉस चेंडू आणि त्या कमजोर चेंडूंचा खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडूची खऱ्या अर्थानं चामडी लोळवली जाते हेमंतच्या माध्यमातून. चेंडूचं थोबाड फोडायला त्याने सुरुवात केली आहे आणि अशाच फटक्यांची आवश्यकता होती. अजूनही मला असं वाटतं की काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे कारण समीकरण अजूनही आपण पाहायला गेलो तर 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. सामना दोलायमान स्थितीत दिसतोय. किंबहुना हा सामना थोडासा चिरोबा कोण बी संघाच्या बाजूने झुकला असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण हेमंत अतिशय दमदार बॅटिंग करतोय. 9 चेंडू 18 धावा. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला बॉल आहे. भन्नाट वेगानं हा बॉल टाकला. चेंडूची लेंथ चांगली होती, स्लाइटली फुलर लेंथ. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लाईन देखील भरपूर चांगली. उजव्या यष्टीच्या बाहेर बॅट्समनला बीट केलंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज जगदीश. गोलंदाजावर भरपूर प्रेशर असेल, फलंदाजांवर देखील प्रेशर आहे. एक प्रेशरस मॅच आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडूंचा सामना केलाय हेमंतनं आणि आतापर्यंत 27 धावांचं योगदान दिलंय. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. अकोटप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, मात्र कुठलीही संधी नाहीये. बॉल फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमा पार. षटकार. प्रेक्षक देखील आता संगीताच्या तालावर थिरकतायत. हे षटकार जे लागतायत त्याचा आनंद लुटतायत. मात्र प्रेक्षकांना विनंती, आपण पडद्याच्या पाठीमागे जाऊन आपला आनंद व्यक्त करा. 4था षटकार या षटकामध्ये आलाय. जगदीशचं खूपच महागडं षटक. अक्षरशः चेंडूच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. षटकारानं 50 धावा धावफलकावर लागतायत चिरोबा कोनगाव बी संघाच्या. विजयासाठी आता फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7-12 हे इक्वेशन आहे. अलीकडच्या काळामध्ये 7-12चं महत्त्व भरपूर वाढलेलं आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे 7-12 काय आहे ते. परंतु या सामन्याचा 7-12 कुठल्या संघाच्या नावावर आहे. षटकार आला. यस, षटकार आला आणि पुढच्या बॉलवर जर षटकार आला तर ए टी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. ओहो, प्रयत्न होता. यावेळेस स्वीप केलाय. बॉल ट्रॅव्हल होतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. एकच धाव आणि 1 धावेनं संतुष्ट असणार आहे बॅट्समन कारण स्ट्राईक शेवटच्या ओव्हरमध्ये सुरुवातीला असणार आहे बॅट्समन हेमंतकडे, जो खेळतोय आतापर्यंत 34 धावांवर. अप्रतिम बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या झाली 51. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 51 आणि आता विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये चिरोबा कोन बी संघाला बनवायचे आहेत 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. विनंती असेल पवनपुत्र वडपे टीमच्या कॅप्टनला. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अक्षय पाटील सज्ज होतोय. एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे. आपण व्यासपीठावर लगेच एक सन्मान घेऊया. माननीय श्री धनंजय भोसले साहेबांचा सन्मान आपण घेऊया. राकेश पाटील यांना विनंती करतोय आपण धनंजय भोसले साहेबांना सन्मानित करायचं आहे. ठाण्याहून साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत.
थँक्यू सो मच सर फॉर बिईंग विथ अस. तुमचं शब्द सुमनांनी देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री पुरुषोत्तम जगताप साहेब देखील आपल्या समवेत आहेत, या व्यासपीठावर आहेत. ते देखील या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय मितेश उर्फ DJ मेस्त्री चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ओवळी गावचे विद्यमान नवनिर्वाचित सरपंच माननीय श्री मनीष धीरज पाटील साहेबांचं देखील शुभागमन होणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. मॅच भरपूर रोमहर्षक स्थितीत आहे. अटीतटीची ही लढत आहे. चुरशीचा हा सामना आहे आणि चित्त थरारक ही मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. पवनपुत्र वडपे विरुद्ध चिरोबा कोन बी. 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे हेमंत, जो चांगल्या टचमध्ये आहे. सेट बॅट्समन आहे. नॉन स्ट्रायकर्स एंडला प्रथम. अक्षयचा बॉल आडव्या बॅटनं भिरकावून दिलाय. एलिव्हेशन फारसं नाहीये. डीप स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राईक प्रथमकडे. प्रथम देखील एक अतिशय जबरदस्त स्ट्रोक प्लेअर आहे चिरोबा कोन बी संघाचा. आतापर्यंत खरं तर त्याने एकही चेंडूचा सामना या मॅचमध्ये केलेला नाही आणि या गोष्टीचा कुठेतरी फायदा गोलंदाज उचलण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या झाली आहे 52. चेंडू शिल्लक आहेत 5. विजयासाठी धावा जोडायचे आहेत 10. 10 धावा 5 चेंडू. वॉट अ मॅच. क्रिकेट रसिकांची मने जिंकणारा हा सामना आहे. धावांचा चांगलाच पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. षटकारांचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. पवनपुत्र वडपे टीमच्या माध्यमातून वैभवनं 5 षटकारांचा पाऊस पाडला होता आणि प्रत्युत्तरात हेमंत अप्रतिम बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून देखील तब्बल 5 षटकार आलेत. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे प्रथम. डावखुरा फलंदाज. विस्फोटक फटकेबाजी तो करू शकतो. 5 चेंडू आणि 10 धावा. किमान एक मोठा फटका फलंदाजांना इथनं खेळावा लागणार आहे. सलग 2 षटकारांसाठी DJ प्रतीक यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. शेअर मार्केट देखील आता गरम झालंय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. टॉप एज बॉल हवेत आहे. मात्र झेलची शक्यता जास्त नव्हती. शक्यता तर निर्माण झाली होती परंतु फिल्डर थोडासा दूर होता. चांगलं क्षेत्ररक्षण. अशा परिस्थितीमध्ये फिल्डर द्विधा मनस्थितीमध्ये देखील असतो. चेंडू अडवायचा की झेल घ्यायचा आणि त्या प्रयत्नात बऱ्याचदा चेंडू पाठीमागे निघून जातो. चौकार जात असतात परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं फक्त एक धाव आली या बॉलवर आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येतोय हेमंत. धावसंख्या 53. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा सामना आहे. धडधड 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 वाढायला लागली आहे हृदयाची. पुढचा बॉल. ओहो, किती गरज होती या फटक्याची. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आत्तापर्यंत सरळ बॅटने चांगले फटके खेळले होते परंतु विनाशकालीन विपरीत बुद्धी असंच म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रेशर वाढतंय बॅट्समनवर. 3 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. चेझिंग कंपल्सरी आहे. या गोष्टीची नोंद दोन्ही संघ नायकांनी आणि दोन्ही संघांनी घ्यायची आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे तो संघ विजेता असेल. अर्थात पवनपुत्र वडपे त्यांनी प्रथम बॅटिंग केली या मॅचमध्ये. तो एक ॲडव्हान्टेज जरूर असणार आहे पवनपुत्र वडपे टीमला. परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हेमंत खूप चांगल्या टचमध्ये आहे. कुठल्याही क्षणी तो षटकार ठोकू शकतो. पुढचा बॉल घेऊन अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, फुल टॉस बॉल खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. वाडिश लॉंगॉनला धाव घेतली जात नाहीये. पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घेत असताना या मॅचमध्ये बॅट्समन हेमंत. मात्र नॉन स्ट्रायकर्स एंडला बॅट्समन रनआउट होतोय प्रथम. लोअर फुल टॉस बॉल होता. मात्र संधी होती षटकार किंवा चौकार लगावण्याची. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळाले नाही आणि बॉल आउटफील्डमध्ये गेला होता परंतु धाव घेतली नाही. स्वतःकडेच स्ट्राईक ठेवली हेमंतनं परंतु तो सामना फिनिश करेल का मोठा प्रश्न, यक्ष प्रश्न निर्माण झालाय की संघ जिंकणार तरी कुठला, चिरोबा कोन बी की पवनपुत्र वडपे. समीकरण आहे 2 चेंडू शिल्लक, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 53, 3 गडी बाद. 9 धावा आणि 2 चेंडू, किमान एक षटकार तर ठोकावाच लागणार आहे कारण 2 चौकार जरी आले तरी
कोण बी संघ हा जिंकू शकत नाही, कारण चेझिंग कंपल्सरी आहे. म्हणजेच एक षटकार गरजेचा झालेला आहे उर्वरित 2 चेंडूंमध्ये. मात्र आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या बॉलवर किमान 3 धावा तर जोडाव्याच लागणार आहेत शिरोबा कोण बी संघाच्या फलंदाजांना. हेमंतकडे स्ट्राईक, सिली कव्हर पॉइंटला फिल्डर. पुढचा बॉल घेऊन अक्षय, फुल टॉस आहे. व्हाट अ शॉट, लॉंग लेग सीमारेषेच्या वरतून हा षटकार. व्हाट अ ग्रेट शॉट अँड व्हाट अ ग्रेट मॅच. मित्रांनो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 1 चेंडू आणि 3 धावा. ग्रेट फिनिश, नेल बॅटिंग फिनिश. ज्यांचे हृदय कमजोर आहेत त्यांच्यासाठी हा सामना नाहीये. त्यांनी हा सामना आता पाहूच नये, कारण एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. हार्ट फेल होऊ शकतो एखाद्याचा, एवढी चित्त तरारकी लढत आहे. आणि कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल हेमंतचं. मागच्या बॉलवर 1 धाव मिळाली असती, परंतु त्याने स्वतःवर विश्वास दाखवला, स्वतःला बॅक केलं आणि त्यानंतर मिळालेल्या फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. लॉंग लेगच्या वरतून चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी. 15 चेंडूंचा सामना केलाय. तब्बल 41 धावांची एक मॅरेथॉन इनिंग्स आपल्याला पाहायला मिळते हेमंतच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. षटकार जर आला तर एटी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. तसं पाहायला गेलं तर 1500 रुपयांचं पारितोषिक जिंकलेलं आहे, कारण षटकारांची हॅट्रिक करण कुमार अँड कंपनी प्रोप्रायटर सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये पटकावलेत. तसेच एटी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये देखील पटकावलेले आहेत. परंतु आता शेवटच्या बॉलवर बनवायचे आहेत 3 धावा, आणि या मैदानाचा आपण विचार केला तर 3 धावा पूर्ण करणं थोडंसं डिफिकल्ट वाटतं. चौकार षटकार ठोकणं थोडंसं त्या मानाने सोपं असू शकतं. प्रयत्न तर मला असं वाटतं की फलंदाजाचा चौकार किंवा षटकार ठोकण्याचाच असेल. अक्षयच्या हातात बॉल आहे, गोलंदाजी चांगली केली, मात्र मागचा बॉल फार कमजोर पाहायला मिळाला. लास्ट बॉल ऑफ द मॅच. बॉल हवेत, ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. गुड कॅच, आणि पवन पुत्र वडपे संघ विजयी. आईचा माझे सोहला गाजे चैताचे पुनवेला, आईचा माझे सोहला गाजे चैताचे पुनवेला. ये बंगाई वाजतो आईचे पालखीला, यो बंगाई वाजतो आईचे पालखीला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स पवन पुत्र वडपे अँड हार्ड लक टफ लक हेमंत आणि संघ चिरोबा कोनबी. निश्चितच सामना जरी गमावला असला तरी काही हरकत नाही. प्रेक्षकांची मनं मात्र जिंकलेली आहेत. बॅट्समन हेमंतनं अफलातून बॅटिंग केली आणि एक जबरदस्त क्रिकेटची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. तर दोन्ही संघांचं मी कौतुक करतोय या मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्यानं जबरदस्त फटकेबाजी केली होती पवनपुत्र वडपे टीमसाठी, वैभव. 35 धावांची आकर्षक खेळी. तर वैभव आपण यायचं आहे. तसंच हेमंत आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. तुमच्यासाठी देखील रोख रकमेचं पारितोषिक आहे 1500 रुपयांचं. वैभवने देखील सलग 3 षटकार ठोकले होते त्याच्या इनिंग्समध्ये, त्यासाठी देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे करण कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर माननीय श्री सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून. प्रेक्षणीय सामने आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. याआधीचा सामना देखील अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगला होता. ही मॅच देखील चित्त थरारक अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होतोय. खऱ्या अर्थानं स्वर्गीय मितेश मेस्त्री चषकाचा विजय होताना दिसतोय. कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठाकडे आपला कॅमेरा फिरवायचा आहे. तर सर्वप्रथम आपण सामनावीर खेळाडू वैभवचा गौरव करणार आहोत व्यासपीठावर. थोडं फास्ट या, खेळाडूंना विनंती असेल. माननीय श्री एटी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण पारितोषिक देत आहोत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे पाहुणे तुम्ही पाहू शकाल. धनंजय भोसले साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय पुरुषोत्तम जगताप साहेब, माननीय श्री एटी पाटील साहेब. खूप चांगली चांगली पारितोषिकं आहेत. आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्यानंतर गिफ्ट हॅम्पर, ओमी होम केअर प्रोडक्ट्स देखील आहेत, चॉकलेट बॉक्स देखील आहे. मॅन ऑफ द मॅचचे प्रायोजक आहेत माननीय श्री उमेश वासुदेव तरे, त्याचप्रमाणे मिस्टर आतिश भामरे, माननीय श्री सचिन अर्जुन पाटील करण कुमार अँड कंपनी,
तर या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. वेल प्लेड वैभव 35 धावांची आकर्षक खेळी वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्यामध्ये सलग 4 षटकार देखील त्याने ठोकले होते. आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी करण कुमार अँड कंपनी प्रोप्रायटर सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून वैभव तुमच्यासाठी हे 500 रुपयांचं रोख पारितोषिक ते देखील तुम्ही स्वीकारायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वैभव, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हेमंत आपण यायचं आहे. सामना जरी गमावला असला तरी तुम्ही प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. अप्रतिम फटकेबाजी, अंडर प्रेशर ज्या पद्धतीनं सामना खेचून आणला होता, वाखाणण्याजोगी कामगिरी तुमची राहिलेली आहे. आपण रोख पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. करण कुमार अँड कंपनी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक, तसेच माननीय श्री एटी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. कॅमेरामॅन आपण जरा हे दृश्य कव्हर करा प्लीज. जबरदस्त झुंजार खेळ पाहायला मिळाला आपल्याला हेमंत यांच्या माध्यमातून. वेल प्लेड हेमंत, पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर आपण लगेच जाणार आहोत पुढील मॅचच्या टॉसकडे. दुसऱ्या फेरीतील सामना असेल आणि हा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स ओवळी विपक्ष पवनपुत्र वडपे. खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी आणि संघांनी लक्षात घ्या की ड्रेसिंग आणि चेझिंग दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत या स्पर्धेमध्ये. नाहीतर जर ड्रेस कोडचा उल्लंघन तुम्ही केला त्या नियमाचा तर तुमच्या टीमला पेनल्टी असेल. तर मी मान्यवरांना विनंती करतोय, सन्माननीय धनंजय भोसले साहेब, सन्माननीय पुरुषोत्तम जगताप साहेब आणि सन्माननीय एटी पाटील साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थितीत पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल.